288 आमदार किंवा पूर्ण प्रशासन आपल्याकडे सगळ्यांना सोडून आपल्याकडे बघितलं पाहिजे अशा प्रकारचं काम अभ्यासपूर्वक सन्माननीय निलेजींनी 2024 मध्ये निवडून आल्यानंतर विधिमंडळात केलं. आज नागपूरमध्ये अधिवेशन होतं, तुम्ही गेला बघितलं असेल. मला अभिमान वाटेल की नागपूरला जेवढे अधिवेशन चालू होतं आणि त्यावेळी सन्माननीय आमदार नागपूरला गेले तेव्हा जे मीडियाचे जे कॅमेरे आणि जे माईक समोर जे लागलेले होते ते मोजू सुद्धा शकत नव्हते. एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या समोर जसे लागतात तसा मीडिया, पूर्ण राज्यातलं मीडिया सन्माननीय आमदारांच्या भोवती त्या ठिकाणी नागपूरला जमा झाले. हे सुद्धा पत्रकारांनी नोंद घेतली पाहिजे आणि हे सांगलं पाहिजे. काय तर इथले आमदार येतात जातात, कोण विचारत नाही, बोलत नाही. आता आपण ग्रामीण भागामध्ये पुराण मागवून मी फिरतो, असे गाव ज्या ठिकाणी 80-90% या लोकांना मतदान केलं, तिथल्या वाडीतल्या काही लोकांना चादरीमध्ये पेशंट वरती उचलून आणावे लागतात, खाली रस्ते नाही. असे सुद्धा रस्ते आज सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून तिथे पूर्ण तिथे वाडी तिथे रस्ता, अशा प्रकारचा कार्यक्रम सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून घेतला. म्हणजे असं एकही वाडी या मालवण कुडामध्ये त्या 6 महिन्यात मिळणार नाही की तिथे कुठलाही पेशंट आजारी असला तर तिथे वाहन जाणार नाही. अशा प्रकारचं आपल्याला एकही वाडी या कुडा मालवणमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचं काम सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी करताय. हे नाट्यगृह जेव्हा चांगलं होईल आणि मी या ठिकाणी दाखवू की आमदार साहेबांचं स्वतः लक्ष आहे. पूर्वीचे दिवस आता या ठिकाणी गेले, कोण कॉन्ट्रॅक्टर आले, कोणता किती वाटा काय वाटा हे इथे चालत नाही. इथे कामाला प्राधान्य दिला जातो आणि आमदार साहेब नेहमी आठवड्यांच्या अडचण या ठिकाणी येतात. त्यामुळे पारदर्शकच काम या ठिकाणी पूर्ण होईल आणि इथले सगळे सुज्ञ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत. मी आपल्याला पण विनंती आमदार साहेबांच्या माध्यमातून करतो, आपण एकत्र काम चालू असताना त्या कामामध्ये कुठल्या त्रुटी असतील, तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर 100% नागरिक म्हणून या मतदाराच्या शहरातले तुम्ही ग्रामस्थ म्हणून 100% आमच्याकडे आमदार साहेबांकडे आपली भूमिका आपली व्यथा आपण मांडू शकता, मत मांडू शकता, जेणेकरून त्याच्यावरती योग्य ती दखल घेऊन काम दर्जेदार या ठिकाणी केलं जाईल. याच्यासाठी प्रत्येकाला आमदार भेटतात, आमदारांना सांगा आणि कलानिधी सुद्धा सगळी मंडळी या ठिकाणी आपण आला. आपण त्यावेळी पत्रकार परिषद मधून काही लोकांनी या ठिकाणी म्हटलं पण हे नाट्यगृह कशामुळे खराब झालं हे सुद्धा बघितलं पाहिजे. गेली 4 वर्ष प्रशासन होतं, 4-5 वर्षापेक्षा पूर्वी 5 वर्ष 10 वर्षांमध्ये या ठिकाणी कुठल्याही डागडुजी झाली नाही आणि नाट्यगृह या ठिकाणी अन्यही कार्यक्रमासाठी वापरलं गेलं पाहिजे. कारण त्याचं वापर जर झाला तर ते सुदर्शन नाट्यगृह या ठिकाणी राहू शकतं असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम नवीन होतो कलाकार त्यांना ते व्यासपीठ नंबर करा, रिसर्चसाठी करा, काही पण अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. मी पुन्हा एकदा आमदारांना मालवणवासियांतर्फे मी आमदारांचे जाहीर अभिनंदन करतो की अशा प्रकारचं कामं या ठिकाणी धडाक्याने कामं या ठिकाणी लावलेली आहेत. आज सुद्धा तुम्ही बघितलं जातात की सन्माननीय आमदार या ठिकाणी निवडून आल्यानंतर देवबागमध्ये आता कालच मेरिट बोर्डाचे मला काही अधिकार मिळाले. एका बाजूला जवळजवळ 157 कोटी रुपये त्या ठिकाणी बांधणाऱ्याला दिले, दुसऱ्या बाजूने 14 कोटीचा काम टेंडर सुद्धा लागून ते सुद्धा कोल्हापूर मिळालेलं आहे. आणि काल मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब अजून 16 कोटीची कामं यावेळी टेंडरला पाठवले. म्हणजे एका देवबागला 200 कोटीपेक्षा जास्त पैसे सन्मान्य निलेजींनी आणि सन्मान्य नितीजींनी या ठिकाणी आणून दिले. आज दांडी भागात सुद्धा 9 कोटी रुपये त्या ठिकाणी प्रोटेक्शन बंधाऱ्यासाठी दिले. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूप मोठा पुतळा उभा आहे त्या ठिकाणी, त्या पुतळ्याच्या मागे सुद्धा बंधन जेटी होण्यासाठी सन्मानित पालकमंत्री आमदार साहेब आमचे खासदार राणे साहेब या ठिकाणी प्रयत्न करतायत. आणि मालवणमध्ये जो आता बायपास जो रस्ता मालवणमध्ये जी देववाड्यामध्ये कोंडी होते ती कोंडी सोडण्यासाठी देववाडच्या दरीमरीकडून डायरेक्ट मालवणमध्ये बायपासचा सुद्धा सर्वे सन्माननीय आता या ठिकाणी चालू झालेले आहे. लवकरात लवकर मालवण वासियांची ती सुद्धा समस्या या ठिकाणी सुटेल असं दूरदृष्टी असलेली व्यक्तिमत्व हे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार या ठिकाणी आपल्याला मिळाले नाही. मी पुन्हा एकदा ही सर्व एवढी निधी आता ही निधी आणल्यानंतर नगरपालिकेची नगरसेवकांची प्रशासनाची जबाबदारी ही योग्य कशी खर्च होते काय, तेवढ्या वेळात होते काय याच्यावर करून केली पाहिजे. कारण ही तुम्ही जर लवकर काम पूर्ण करून घेतलं तर 100% दुसरं काम आपण सन्मान्य आमदार साहेबांकडे आपण मागू शकतो. आणि जी कित्येक वर्ष भुयारी गटार सुद्धा जे ठिकाणी आपण विसरलं, कारण इलेक्शन मध्ये कोणी हा विषय काढला नाही भुयारी गटाराचा. मी फिरत होतो, परंतु आमदार साहेबांनी दखल घेऊन येत्या वर्षभरात भुयारी गटार सुद्धा पूर्ण करून ही सुद्धा कारवाई सन्मान्य आमदार साहेब या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे सगळ्या ग्रामामध्ये आता रामापूरवरून 46 कोटीची